भारताला ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन या खेळात पहिलं पदक मिळवून देणारी सायना नेहवाल हिने नुकतीच आपल्या कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा केली आहे. गुडघ्याच्या त्रासामुळे आपण निवृत्ती घेत असल्याचं सायनाने म्हटलंय. या निमित्ताने भारताच्या या फुलराणी विषयी आपण जाणून घेणार आहोत. 17 मार्च 1990 रोजी हरियाणात हिसार इथे सायनाचा जन्म झाला. हैदराबाद मधल्या लाल बहादूर स्टेडियम मध्ये तिने नानी प्रसाद यांच्याकडून बॅडमिंटनचं प्राथमिक प्रशिक्षण घेतलं. 2006 मध्ये ती बॅडमिंटन स्पर्धेतली 19 वर्षांखालची राष्ट्रीय विजेती ठरली होती. त्यानंतर तिने पाठी वळून पाहिलं नाही. 2009 मध्ये इंडोनेशिया खुली स्पर्धा तसंच बॅडमिंटनच्या जगातली प्रतिष्ठेची BWF सुपर सिरीज या स्पर्धा तिने जिंकल्या. BWF जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धा जिंकणारी सायना ही पहिली भारतीय खेळाडू आहे. 2012 मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत तिने बॅडमिंटनच्या महिला एकेरी प्रकारात कांस्य पदक जिंकून भारताच्या खेळ जगताला आपली दखल घ्यायला भाग पडलं. कारण बॅडमिंटनमध्ये ते भारताचं पहिलं ऑलिम्पिक पदक होतं. सायनाने एकेरी प्रकारात आतापर्यंत 442 सामने खेळलेत. त्यापैकी 315 सामन्यांमध्ये ती विजेती ठरली आहे. राष्ट्रकुल स्पर्धा, राष्ट्रकुल युवा स्पर्धांमध्ये तिने सुवर्ण पदकं जिंकली आहेत. तिच्या क्रीडा विश्वातल्या योगदानासाठी 2009 मध्ये अर्जुन पुरस्कार, 2010 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार तिला मिळालेत. 2010 मध्येच सायनाला पद्मश्री सन्मान देऊन गौरवण्यात आलंय.